हाय हॅलो नमस्कार. मी गीतांजली, विमा सखी एजंट गीतांजली तुमचं स्वागत करते आहे. आज एक मी प्लॅन सांगणार आहे. तो रिटायरमेंटचा प्लॅन करणार आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन परफेक्ट आहे. 5 लाख रुपये आहेत किंवा ज्यांचा इन्कम खूप जास्त आहे अशांसाठी हा खूप परफेक्ट प्लॅन. ह्याच वर्षी सरकारने हा प्लॅन लॉन्च केला आहे. त्याचं नाव आहे LIC न्यू जीवन उत्सव. ह्या व्हिडिओची परफेक्ट डिटेल व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ती तर नक्कीच बघा, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्लॅनची पूर्ण माहिती मिळेल. मी आत्ता सांगणार आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी सगळं ओव्हरऑल सांगणार आहे. एक्झॅक्टली अमाऊंट पण तशी इतकी एक्झॅक्ट नसणार आहे. मी जे सांगणार आहे आता ते तुम्हाला ती व्हिडिओ पाहिल्यावर डिटेल माहिती होईल. आणि त्याच्यावर पण नाही इतकी डिटेल नसते, पण एका एजंटकडे पूर्ण माहिती असते. त्याचं ते प्रॉस्पेक्ट म्हणतात ना, ते एजंटकडे असतं. ते तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकते. त्याच्यामध्ये तर पूर्ण भारत सरकारने जे बनवले प्रॉस्पेक्ट तेच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या पुढे अजून काही सत्य नसणार आहे. मी इथं सांगण्याच्या वेळेला काय होतं, थोडं सांगितलं जातं, थोडं नाही सांगितलं जातं. काही कंडिशन असतात त्या पण सांगितल्या जात नाहीत. मग ते कसं यूट्यूब व्हिडिओ पाहून पण इतकं नाही समजणार तुम्हाला. फक्त ओव्हरऑल पण कळणार, तिथे पण ओव्हरऑलच कळणार, पण थोडंसं जास्त कळणार. कारण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉस्पेक्ट तुम्हाला वाचून दाखवणे, डिटेल माहिती देणे हे कधी शक्य होत नाही. पण मी असं ओव्हरऑल आपल्याला कळालं की तेवढी आयडिया आली की आपल्याला नंतर ठरवू शकतो आपण की हा प्लॅन माझ्यासाठी परफेक्ट आहे. पण हा प्लॅन बघा ह्या वर्षीच आलेला आहे, लॉन्च केलं आहे सरकारने, भारत सरकारने. LIC ही सगळ्यात मोठी इंडियाची कंपनी आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि टर्म प्लॅनसाठी. जे काय आहे ना फायनान्शियलमध्ये बघा, आज HDFC बँकनी पण LIC केली आहे, चालू केलं आहे. बघा SBIनी पण केलं आहे. पोस्ट ऑफिसने पण LICची सुविधा चालू केली कंपनी. पण आत्ता सध्या ही जुनी असून LIC आत्ता सध्यासुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनला लेवललासुद्धा दुसऱ्या कोणत्याही कॉम्पिटिशन नाहीत. ह्या आलेत पण त्या कॉम्पिटिशनमध्ये बीट करत नाहीत LIC कंपनीला. इतकी मोठी आहे LIC कंपनी. करोडोमध्ये टर्नओव्हर होतात. आणि ही भारत सरकारने स्थापन केली आहे. म्हणजे भारत सरकारच आपल्याला विश्वास देणार आहे. पैसा हा भारत सरकारनेच आपल्याला अदा केला आहे. पैशाची पण गॅरंटी काय, हा पैसा आहे हा आपल्या भारत सरकारने दिला आहे ना, आपण विश्वास ठेवतो. तसंच ही कंपनी पण भारत सरकारने एक्झिक्यूट केली आहे. ही कंपनी ही भारत सरकारची आहे. ही कंपनी पण भारत सरकारची आहे. LICची स्थापना ही 1956 साली झालेली आहे. ती आजपर्यंत चालूच आहे आणि ती नंबर 1 आहे. त्याच्या कॉम्पिटिशनला आसपाससुद्धा कोणत्या कंपन्या अजून बीट केली नाही LICला. इतकी विश्वासू कंपनी आहे. आणि आजही लोक LICवरचाच पहिला पर्याय शोधतात. आणि हाच एक LICची मी एक एजंट आहे, हे माझं भाग्य आहे असं समजा. आणि त्या योगाने मला मार्गदर्शन करता येईल. आणि त्यानुसार त्यांचं भविष्य जर होत असेल तर त्याहून चांगली गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नसणार आहे. चला मग सुरुवात करूया. ह्या वर्षी नवीन आलेला एक नवीन प्लॅन आहे, जो एकदम थोडा हाय कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आता रिटायरमेंट होत आले, त्यांच्याकडे खूप पैसे असणार आहेत. 5 लाख रुपये येणार आहेत रिटायरमेंट झाल्यावर, किंवा 10 लाख येणार असतील, किंवा कमीत कमी 5 लाख ह्या प्लॅनमध्ये मिनिमम इलिजिबिलिटी आहे. ह्या प्लॅनमध्ये मिनिमम 5 लाख इन्व्हेस्ट करायला लागतात. मग 5 लाखावरून कुणाकडे जास्त किती असतील ते करू शकतात. आणि आता तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन शोधत असाल तर नक्कीच तुम्ही 5 वर्षानंतर तुम्हाला रिटर्न हवा असणार. 5 वर्षानंतर किंवा 6-7 जास्तीत जास्त 10 वर्षानंतर तुम्हाला रिटर्नची अपेक्षा असणार. म्हणजे तुमचं वय 40 असेल किंवा 50 असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 10 वर्षांनी तुम्हाला रिटर्न फिक्स गॅरंटेड रिटर्न मिळावा असं वाटतं. हाच प्लॅन त्याच्यासाठी आहे. ज्यांना जे असा विचार करतात की माझा आता रिटायरमेंटचा प्लॅन मला करायचं आहे, त्यांच्यासाठी हा परफेक्ट प्लॅन आहे. तर मी ह्या प्लॅनचं थोडंसं ओव्हरऑल सांगते समरी. ह्या प्लॅनमध्ये कसं आहे आणि तुम्हाला काय करायला लागणार आहे. तुमचं आता वय जर जास्त असेल तर तुम्ही जास्त लॉंग टर्म पेमेंट करू शकणार नाही.
म्हणून तुम्ही फक्त एकदा करू शकाल. तुमच्याकडे 5 लाख रुपये असतील आणि तुम्ही भरले 5 लाख रुपये लमसम अमाऊंट या प्लॅनमध्ये. समजा तुम्ही 5 लाख कमीत कमी जी असेल ह्या प्लॅनची कमीत कमी इन्व्हेस्टमेंट हीच आहे की 5 लाखाची, ती तुम्ही भरली तर फुलफिल केली. आणि मग तुम्ही 5 वर्षासाठी जर तशी भरली तर तुम्हाला 5 वर्षांनी पाहिजे असेल रिटर्न. आणि ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला 10% रक्कम गॅरंटेड रिटर्न म्हणून होल लाईफ म्हणजे पूर्ण आयुष्यभर तुम्हाला 10,000 महिन्याला प्रत्येक महिन्याला मिळत राहणार जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत. आणि जर तुम्ही नसाल तर तुमच्या वारसदाराला भरलेली सगळी रक्कम रिटर्न मिळणार आहे. असा हा प्लॅन आहे. हां, मग तुम्ही 5 वर्षांनी पाहिजे असेल तुम्हाला रिटर्न तर 5 वर्ष सिलेक्ट करू शकता, किंवा 10 वर्षांनी पाहिजे असेल तर 10 वर्ष सिलेक्ट करा. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला वर्षाला किती भरावे लागतील ते कॅल्क्युलेटर एल आय सीच्या कॅल्क्युलेटरवरून तुम्हाला समजेलच. आणि तसंच मी काय कॅल्क्युलेशन केलं आहे तेच फक्त सांगते तुम्हाला. बाकी नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकाल. मी असं काय कॅल्क्युलेशन केलं आहे की जर मी असं समजले की तुम्ही 40 किंवा 50 वर्षाचे असाल आणि तुमच्याकडे कमीत कमी 5 लाख रुपये आहेत आणि हा जीवन उत्सव प्लॅनमध्ये तुम्ही इलिजिबल आहे आणि तुम्ही ते भरलेत, लमसम भरलेत आणि तुम्ही ते 5 वर्षासाठी भरणार आहात, कारण तुम्हाला रिटर्न 5 वर्षांनी पाहिजे आहे. त्याला 1,12,000 रुपये द्यावे लागणार. असे तुम्हाला फक्त 5 वर्ष द्यावे लागणार. 6व्या वर्षापासून तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये गॅरंटेड रिटर्न मिळणार. बोनसचा इथे काही संबंध नाही, मार्केटची काही संबंध नाही. तुम्हाला गॅरंटी देणार भारत सरकार देणार आहे, LIC गॅरंटी देणार आहे. आणि मग तुम्हाला 6व्या वर्षापासून जे तुम्ही जोपर्यंत तुम्ही 100 वर्षाचे होत नाही आहे तोपर्यंत तुमचे मिळत राहणार तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये. आता 100 वर्ष कोण जगलं आहे हे तर सत्यच आहे म्हणा, पण काय माहिती जगावं तर इच्छा. आता 100 वर्ष कोण जगतं आहे म्हणा, तरी पण 100 वर्ष ह्या प्लॅनची मॅच्युरिटी आहे. मग कदाचित ह्या 100 वर्षात तुमची डेथ झाली तर तुमच्या वारसदाराला इथं दिले बघा कॅल्क्युलेशन 7,86,000 रुपये मिळणार. तुम्ही भरले होते किती 5 लाख आणि तुम्हाला 7 लाख तुमच्या वारसदाराला 7,85,000 रुपये मिळणार. हा प्लॅनची ही खासियत आहे बघा. भरलेत तुम्ही किती आणि तुम्हाला रिटर्न किती मिळते. आणि असं तुमचं रिटायरमेंटचं फिक्स प्लॅनिंग आहे, असं काही नाही. आणि जे लोक असं विचार करतात की नाही मी आता भरले तेवढं 1 लाख रुपये 5 वर्षासाठी भरणार आहे, तर मग 5 वर्षाचीच मॅच्युरिटी असली पाहिजे आणि 5 वर्षांनी मला रिटर्न काढता आले पाहिजेत पैसे, त्याची मॅच्युरिटी झाली पाहिजे किंवा मला काही पैसे काढता आले पाहिजेत. असं या प्लॅनमध्ये नाही आहे. असं जे विचार करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन नाही आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन नाही आहे. तुम्ही ह्या 5 लाखाहून जास्त पण रक्कम ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे जे तुम्हाला महिन्याला जास्त रक्कम मिळेल. महिन्याला कसं तुम्हाला 10,000 पाहिजे असेल तर तुम्ही 5 लाख तुम्हाला जर महिन्याला 5,000 पाहिजे असतील तर तुम्ही 5 लाख इन्व्हेस्ट करताय. हे ओव्हरऑल हे आहे. थोडंसं ह्याच्यात फरक होईल, थोडासा अमाऊंटचा फरक होईल, पण सेम आहे तसं. बघा जर तुम्ही 5 लाख भरत असाल 5 वर्षासाठी किंवा एकदाच भरत असाल तर तुम्हाला महिन्याला 5,000 मिळणार. जर तुम्ही 10 लाख भरत असाल, एकदाच भरत असाल किंवा 10 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी भरत असाल तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये मिळणार. तुम्ही 20 लाख भरत असाल किंवा 5 किंवा 10, 15 वर्षासाठी किंवा 16 वर्षासाठी तुम्ही 20 लाख भरणार असाल, 16 वर्षात तुम्ही 20 लाख कवर करणार असाल, त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न पाहिजे असेल तरी तुम्हाला किती मिळणार 16 लाखाचे किती 5 लाखाचे 5,000, 10 लाखाचे 10,000, तर 16 लाखाचे 16,000, तर 16 लाखाचे 16,000, तर 20 लाखाचे 20,000. हे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामध्ये थोडासा फरक असेल पण अंदाजे बघा. तुम्ही 5 लाख भरले की समजायचं वर्षाला आपल्याला जर तुम्ही 5 लाख कमीत कमी भरले की समजायचं महिन्याला तुम्हाला 5,000 मिळणार आहे. जर तुम्ही 10 लाखाची भरणार आहात तर समजायचं की तुम्ही महिन्याला 10,000, समजायचं की तुम्हाला महिन्याला 10,000 मिळत राहणार आहे होल लाईफ, पूर्ण आयुष्यभर. आणि तुम्ही जर 20 लाख जर भरणार असाल किंवा काही वर्षांनी असं इन्स्टॉलमेंट करून भरणार असाल तर तुम्हाला रिटर्न किती 20 लाखाचे 20,000. सिंपल. चला तर बाय. आता अजून एक नवीन सरप्रायझिंग प्लॅनची माहिती देणार आहे, जी की ज्यांचा करोडोमध्ये टर्नओव्हर होतो, ज्यांची खूप हाय लेवलची असते इन्कम, त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे जो मी सांगणार आहे. तो सरप्राईज प्लॅन आहे. त्याचं नाव पण मी सरप्राईजच ठेवलं आहे, सरप्राईजच बघावं. आणि हे काय आहे आपल्या विचारात पण नाही येते, एवढं कॅल्क्युलेशन आहे त्याचं, पण ते आपल्याला मोठ्या लोकांची मोठी बात आहे.
आपल्याला कॅल्क्युलेशन करायला काय हरकत आहे. आणि एखाद्या मोठ्या लोकांनी बघितलाच हा व्हिडिओ तर त्यांना तर ते नक्कीच घेऊ शकत असं तर ते नक्कीच घेतील. हीच एक आशा ठेवायची, बाकी काय नाही. टर्नओव्हर मोठी इन्व्हेस्टमेंट मोठा रिटर्न, छोटी इन्व्हेस्टमेंट छोटा रिटर्न. मोठं बड्डी लक बड्डी